नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने कसा स्टिच करायचा तेही कमी वेळात ते सांगणार आहे। यात मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे। अस्तरचा ब्लाऊज कसा कट करायचा याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे। तरी आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडंसं दाखवत आहे आणि पुढे आपल्या व्हिडिओला सुरुवात होत आहे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, मी अस्तरचे ब्लाऊज शिवायला घेते। तर तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम आपल्याला मागची साइड घ्यायची आहे। अस्तर आणि कापड दोन्ही घ्यायचे आहे, एकमेकावर ठेवायचे आहे, उलट्या दिशेने ठेवायचे आहे। दोन्ही कपडे उलट्या दिशेने एकमेकावर ठेवायचे आहे आणि पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे। तर चला मी पाव इंचावर शिलाई मारून घेते। माझ्या या पद्धतीने तुम्ही जर अस्तरचा ब्लाऊज शिवला तर तुम्हाला एकदम सोपे जाणार आहे। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे। शिलाई ही मारून झालेली आहे। आता आपल्याला कपडा सरका करायचा आहे आणि वरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे। कपडा पूर्ण व्यवस्थित करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघू शकता, मी वरतून एक शिलाई मारत आहे। आपली शिलाई ही मारून झालेली आहे। आता आपल्याला अस्तर आणि कापडाचे शोल्डर एकमेकाला जोडून घ्यायचे आहे, जेणेकरून ते सरकणार नाहीत। मी जे सांगत आहे त्याच टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे, जेणेकरून ब्लाऊज शिवणे सोपे होणार आहे। तर बघा, आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे। आता आपल्याला बाहीला अस्तर लावायचं आहे। बाही पण आपल्याला तशीच करायची आहे। बाही पण आपल्याला उलट्या दिशेने ठेवायची आहे, जेणेकरून शिलाई मारल्यावर आपण जेव्हा दुमत मारतो तेव्हा सरकी बाजू येणार आहे। तर बघा, मी इथे चेक करून घेत आहे सरकी बाजू कोणती आहे। तर मी उलट्या साईडने ठेवत आहे आणि पाव इंचावर एक शिलाई मारून घेत आहे। तर चला आता आपण शिलाई मारून घेऊयात। शिलाई मारून झाल्यावर आपल्याला कपडा दुमत मारायचा आहे आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, कपडा मी दुमत मारलेला आहे, व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि वरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे। असे आपल्याला दोन्ही बाह्याला करायचे आहे। नंतर आपल्याला कटोरी जोडतो त्या भागाला अस्तर लावून घ्यायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई हा 4 नंबरचा धागा मारायचा आहे। तर चला, मी अस्तर आणि कापड व्यवस्थित एकमेकावर ठेवून जोडून घेते। ह्या शिलाई आपल्याला सरक्या बाजूने मारायच्या आहेत, कारण की आपल्याला याचा कपडा दुमतायचा नाही। तर चला आता आपण कटोरीलाही अस्तर लावून घेऊयात। साडीतल्या पिसावर आपल्याला अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, मी शिलाई कुठे कुठे मारत आहे। जिथे आपण कटोरी जोडतो तिथे थोडीसं शिलाई मारायची आहे आणि खाली थोडी शिलाई मारायची आहे। पूर्ण शिलाई मारायची गरज नाही। आणि खाली टक्स पॉइंटला सुद्धा जाडी शिलाई मारून घ्यायची आहे। आणि शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। गळ्याच्या पट्ट्या आपल्याला सुरुवातीला जोडल्या तरी चालेल, जेणेकरून आपल्या पट्ट्या हरपणार नाहीत। तर चला आता आपण पट्ट्या जोडून घेऊयात। पट्ट्या ह्या मी तिरकस कट केलेल्या आहेत, जेणेकरून आपला गोट उलटा पडणार नाही। तर ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला सर्व बघायला मिळेल। तर आपल्या पट्ट्या ह्या जोडून झालेल्या आहेत। आता ह्या आपण बाजूला ठेवून देऊयात। आता आपल्याला मागच्या साईडला डॉट्स मारून घ्यायचे आहे। डॉट्स कसे मारायचे याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे। माझे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुम्हाला बारीक बारीक टिप्स सहित ब्लाऊज शिकायला मिळेल। तर चला आपण आता डॉट्सवर शिलाई मारून घेऊयात। डॉट्सवर शिलाई मारताना आपल्याला खालून पाव इंचावर शिलाई घ्यायची आहे आणि वरती जोडत आणायची आहे। तिरकस शिलाई मारायची आहे। तर मी तुम्हाला दाखवते तिरकस शिलाई कशी मारायची। तर बघा, आपल्याला तिरकस शिलाई मारत न्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, आपले दोन्ही डॉट्स
शिलाई मारून तयार झालेले आहेत. पाठीमागचा भाग किती सुंदर तयार झालेला आहे. आता आपल्या बाहीला गोठ लावायचा आहे. गोठ लावल्याने आपल्या बाहीला वेगळाच लूक येणार आहे. त्यामुळे आपण गोठ लावूयात. तर मी एक लंबी पट्टी कट केलेली आहे आणि त्यामध्ये जे जाडा धागा असतो तोही कट करून घेतलेला आहे. तो जाडा धागा आपल्याला त्या पट्टीमध्ये टाकायचा आहे आणि बाहीच्या आतून ठेवायचा आहे आणि वरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, असा गोठ आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा, धागा टाकायचा, वरून पट्टी दुमत मारायची आणि त्यावर आपल्या बाही ठेवायची. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर गोठ तयार होत आहे. असेच आपल्याला दोन्ही बाह्याला गोठ लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता गोठ लावल्यावर बाहीचा लूक किती चांगला येत आहे. गोठ बघा किती फिनिशिंगमध्ये लावल्या गेलेला आहे. आता आपण कटोरीला डॉट मारून घेऊया. कटोरी कशी वाढवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे. त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा, मी वरील लिंक देत आहे. तर बघा, कटोरीचा आकार किती सुंदर आलेला आहे. अशा मी दोन्ही कटोरी तयार करून घेणार आहे. तर बघा, दोन्ही कटोरी तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या जोडून घेऊयात. तर बघा, वरती आपल्याला पद्धतशीर लावून घ्यायचं आहे. कुठे न खेचता आपल्याला पद्धतशीर कटोरी जोडून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी किती पद्धतशीर जोडून घेत आहे. असे आपल्याला दोन्ही कटोऱ्या जोडून घ्यायच्या आहे. कटोरी आणि मुंड्यातील अंतर किती पाहिजे याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तोही जाऊन बघा. तर तुम्ही बघू शकता कटोरी किती पद्धतशीर जोडल्या गेलेली आहे. असे आपण दोन्ही कटोरी जोडून घेणार आहोत. आपला समोरचा पार्ट जोडून झालेला आहे. आता आपल्याला मागच्या साईडच्या शोल्डरला समोरच्या साईडचे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर मागची साईड आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि त्यावर समोरची साईड ही आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि उलटीकडून शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी शिलाई मारत आहे. हे जोडून घेतल्यावरच आपण क्रॉसपट्ट्या लावणार आहोत. गळ्याच्या साईडला आपल्याला पावभाग जास्त घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपल्याला मुंढ्यापासून गळ्याच्या साईडपर्यंत तिरपी शिलाई मारत घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा उतरणार नाही. तर आपले शोल्डर जोडून झालेले आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर क्रॉसपट्टी कशी जोडायची आहे मी तुम्हाला दाखवते. समोरचा भाग किती व्यवस्थित आलेला आहे. तर चला आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया. अस्तर जे आहे ते आपण अस्तरच्या साईडला जोडणार आहोत, खालच्या साईडला जोडणार आहोत. तर बघा मी तुम्हाला दाखवते. आपल्याला खालच्या साईडला अशी पट्टी ठेवायची आहे आणि वरच्या साईडला साडीमधला कपडा ठेवायचा आहे. तर बघा, वरून आता मी साडीमधली पट्टी ठेवणार आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला सर्व कपडा क्रॉसपट्टीमध्ये असा टाकून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली क्रॉसपट्टीची शिलाई बाहेरून दिसणार नाही. तर बघा, मी आता आतमध्ये पूर्ण कपडा टाकलेला आहे, वरतून शिलाई मारत आहे. शिलाई मारून झाल्यावर आपल्याला तो कपडा काढून घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने जर तुम्ही क्रॉसपट्टी लावली तर बाहेरून तुमची शिलाई दिसणार नाही आणि क्रॉसपट्टी फिनिशिंगमध्ये दिसेल. आता कटोरीच्या साईडला आणि खालच्या साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आपली शिलाई ही मारून झालेली आहे. आता आपल्याला आयहुक पट्टी लावायची आहे. मी ती व्यवस्थित कट करून घेते. त्यावर अस्तर ठेवून घेते आणि मागच्या साईडला ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी मागच्या साईडला ठेवलेली आहे आणि शिलाई मारत आहे.
आपली शिलाई ही मारून झालेली आहे। आता आपण समोरच्या साईडला घेऊन पट्टी दुमत मारून घेणार आहोत। पहिले काठाला एक शिलाई मारून घेणार आहोत आणि आता पट्टी दुमत मारून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी पट्टी दुमत मारलेली आहे। आपल्याला जाडी शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपण आय तयार केल्यावर ती पट्टीची जी जाडी शिलाई आहे ती आपण काढून टाकणार आहोत। तसेच आपण दुसऱ्या साईडला एक पट्टी लावून दुमत मारून घेणार आहोत, ती आपली हुक पट्टी होणार आहे। तर चला मी दोन्ही साईड तयार करून घेतलेले आहेत। आता मी ब्लाऊजला फिटिंगच्या मार्किंग करून घेतलेले आहेत आणि ब्लाऊज फिटिंग करणार आहे। ब्लाऊज फिटिंग कसा करायचा हेही मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। ब्लाऊज फिटिंगच्या वेळेस आपल्याला 3 शिलाया मारायच्या आहेत आणि शिल्लकचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमी भेट द्या। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर ब्लाऊज तयार झालेली आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे। आणि या ब्लाऊजला लटकन मी लावलेले आहेत, त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे, तोही जाऊन बघा। या लटकनची डिझाईन खूप सुंदर आहे आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, तर त्याचाही व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका। भेटूया उद्याच्या भागात। धन्यवाद।